सर्वप्रथम सर्व पत्रकार बंधू भगिनींचे इथे खूप खूप स्वागत। दिलगिरी व्यक्त करतो की आपली ही प्रेस सुरू व्हायला अर्धा उशीर झाला, कारण की 2-3 प्रश्नांसंदर्भात आम्ही काय वॉर्ड ऑफिसरमध्ये होतो त्यामुळे थोडासा उशीर झाला आम्हाला, पण आपल्या सर्वांचं खूप सारं स्वागत। आपल्या सर्वांना माहिती आहे निवडणुका लवकरच होणार आहेत आणि त्याच अनुषंगानं प्रत्येक पक्षाचं काम सुरू असतं आणि आमच्याही पक्षाचं काम अगदी जोरात सुरू आहे। मध्यंतरीच्या काळात बरीचशी पडझड झाली तरीही आमची संघटना अत्यंत जोमाने जोशाने संपूर्ण नवी मुंबईत उत्कृष्टरित्या काम करत आहे। म्हणजे अगदी अशा एरियामध्ये जिथे अगोदर पदाधिकारी नसायचे, कार्यकर्ते नसायचे, तशा ठिकाणी आम्ही आता मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते आमच्यासोबत उपस्थित आहेत आणि आम्ही अत्यंत जोरात काम करत आहोत। काही लोकांनी आरोप केले काही दिवसांपूर्वी संघटना संपली वगैरे, तर कुठली संघटना कधी संपत नसते आणि संपणारही नाही आणि आम्ही तर संपणारच नाही आहोत। आम्ही सर्वांच्या छाताडावर उभे राहून पुढे जाणारे आहोत, कारण की शिवसेनेचा इतिहास तसा आहे की जो कोणी विरोधी आहे त्याच्या छाताडावर पाय ठेवूनच आम्ही नेहमी पुढे जात आलो आणि ह्याच्या पुढे आम्ही पुढे जाणार आहोत। नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होऊ घातलेली आहे। बरेच जण असा उल्लेख करतात की आमच्याकडे उमेदवार नाही आहेत, आमच्याकडे कार्यकर्ते नाही आहेत, पण आमच्याकडं प्रभाग क्रमांक 1 पासून प्रभाग क्रमांक 28 पर्यंत सर्व ठिकाणी उमेदवारी उपलब्ध आहेत। शेड्यूल कास्टपासून ते ओबीसी पासून ते ओपन पासून सगळ्या प्रकारचे उमेदवार, इव्हन आमच्याकडे एक्स्ट्रा उमेदवार सद्यस्थितीमध्ये आमच्याकडे उपलब्ध आहेत। त्यामुळे पक्षाची परिस्थिती निश्चितपणे चांगली आहे। फक्त काय होतं की ज्यांची मीडिया त्यांचीच चलती असं दाखवलं जायचा प्रयत्न केला जातो आणि त्याच्यामुळं हे घडत आलं आहे आणि आम्ही थोडेसे आमचा पक्ष मीडियापासून थोडासा म्हणा की थोडासा लांब होतो, पण याच्यापुढे आम्ही नसणार आहोत आणि त्याच अनुषंगानं आज तुम्हाला सर्वांना बोलून तुमच्याशी एक चर्चा करण्यासाठी म्हणून आज तुम्हाला इथे बोलवलं आहे। परत एकदा तुमचं खूप सारं मी इथे स्वागत करतो। आज आमच्यासोबत इथे आमचे सन्माननीय संपर्क प्रमुख MK मडवी साहेब आहेत, माझे दुसरे सहकारी जिल्हा प्रमुख बेलापूर प्रकाश पाटील साहेब आहेत, मी स्वतः जिल्हा प्रमुख ऐरोली प्रवीण म्हात्रे, आमच्या जिल्हा संघटिका रंजनाताई शिंत्रे आहेत आणि आमचे युवा सेनेचे सहसचिव करण मडवी साहेब आहेत आणि बाकी आमचे सर्व उपजिल्हा प्रमुख इथे उपस्थित आहेत। मी आपणास विनंती करेन की आपण आजच्या ह्या प्रेसला सुरू करूया। आपल्याला जे काही प्रश्न विचारायचे असतील निश्चितपणे आम्ही त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न करू। बघा, प्रथम आपल्या सर्व पत्रकार बंधूंच्या या ठिकाणी आमचे जिल्हा प्रमुख प्रवीण म्हात्रेंनी या ठिकाणी आपलं स्वागत केलेलं आहे आणि अर्ध्यातच प्रेस या ठिकाणी उशिरा सुरू झाली म्हणून आम्ही दिलगिरी व्यक्त केलेली आहे। जे कोणी आरोप करणारे आहेत त्यांना आमचं या ठिकाणी आव्हान आहे की तुमच्या पक्षामध्ये काय चाललं आहे ते बघा, आमच्यावर आरोप करण्याचा तुम्हाला काही अधिकार नाही, कारण आमचा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा एकनिष्ठ पक्ष आहे। तुम्ही जर ज्याने आरोप केलेले आहेत त्यांना सांगा की ऐरोलीपासून तर बेलापूरपर्यंत तुमच्या पक्षामध्ये काय चाललं आहे, कोण कुठे आहे, कोण कुणाच्या पायात पाय घालतो आहे ते तुम्ही बघायचं आहे। आमचा उद्धव बाळासाहेब ठाकरे तुम्ही जर पाहिलं सकाळी 5 वाजता 4 वाजता संध्याकाळपर्यंत तुम्ही कोणताही न्यूजचा चॅनल ओपन करा, पुऱ्या महाराष्ट्रात नाही तर पुऱ्या देशामध्ये आमचे आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे, आमचे संजयजी राऊत साहेब, आदरणीय आमचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे साहेब, सगळेच आमचे जे नेते आहेत, मग आमचे जे राजन विचारे साहेब असतील, अनिल परब साहेब असतील, सगळे या ठिकाणी दोन्ही पक्षावर या ठिकाणी तुटून पडलेले असतात। आमचं त्यांना चॅलेंज आहे की तुमचं जर तुम्हाला भीती वाटते आहे की BJPला आम्ही या ठिकाणी मदत करणार आहोत म्हणून, आमचे मित्र आहेत ते किशोर पाटकर, काय किशोर पाटकर काय मातोश्रीवर गेले होते काय आणि उद्धव साहेबांनी त्यांना सांगितलं की आम्ही BJPला आम्ही या ठिकाणी मदत करणार आहोत। आम्ही या ठिकाणी जे लोक आहोत, जे आम्ही एकनिष्ठ आणि आमच्यातले सर्वात महत्त्वाचा आम्हाला हा अभिमान आहे की आम्ही सगळे एकनिष्ठ लोक या ठिकाणी आहोत। जे कोणी या ठिकाणी आरोप करतायत तुम्ही आरोप BJPवर करा ना, तुमचा याच्यामध्ये तुमच्या नेत्यावर नवी मुंबईचे नेते सन्माननीय गणेशजी नाईक साहेब प्रत्येक दरबारामध्ये प्रत्येक मीटिंग्समध्ये ती जे काय बोलत आहेत त्याला उत्तर द्या तुम्ही। त्यांना उत्तर देण्यासाठी तुमच्या ताकद नाही का? त्यांना उत्तर द्या। आम्ही कोणाच्या बाबतीत बोलायचं झाल्याच्यानंतर स्पष्ट या ठिकाणी सगळ्या ठिकाणी आता आम्ही हप्त्यातनं 4 दिवसात 10 दिवसात 8 दिवसात पुरा महाराष्ट्रभर आमची या ठिकाणी आंदोलनं सुरू आहेत आणि ही आंदोलनं सुरू असताना हे आम्हाला यांनी शिकवायची आवश्यकता नाही आहे।
हे लोक सांगतात की आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेऊन या ठिकाणी बाहेर पडलो. अहो कालचाच घ्या क्रिकेटचा प्रश्न. बाळासाहेब ठाकरेंनी क्रिकेटचे मॅचेस होऊ दिल्या नाही आहे आणि याच्यावर बोलायचं त्यांच्यात हिंमत नाही. बोललं तर यांचे सगळे पदं निघून जातील. मग काय करायचं? जो कोणी बोलत नाही तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही सन्माननीय गणेश नाईक साहेब तुमच्यावर तुटून पडले आहेत. तुमची युती आहे. महाराष्ट्रामध्ये तुम्ही एकत्र सत्ता उपभोगतायत. तुम्ही देशामध्ये सत्ता एकत्र उपभोगतायत. तरी तुमच्यावर जर या ठिकाणी सन्माननीय गणेश नाईक साहेब सगळे तुमच्यावर आरोप करत असतील त्यांना उत्तर द्या ना. त्यांना उत्तर देण्यामध्ये तुमच्यामध्ये हिंमत नाही का? आम्ही आमचं काम करतो आहे आणि आम्ही एवढं सांगू इच्छितो की या ठिकाणी आमच्यावर आरोप करताना तुम्ही तुमच्या पक्षाचं बघा. आम्हाला जर आम्ही एकनिष्ठ आहोत. आम्हाला जर या ठिकाणी आम्ही मातोश्रीचा आदेश पाळणारे लोक आहोत. आम्हाला जर मातोश्रीने त्या ठिकाणी सांगितलं की ह्या व्यक्तीबरोबर तुम्ही त्या ठिकाणी एकत्र बसा तर जो आम्हाला आदेश येईल त्या आदेशाप्रमाणे आम्ही वागणारे लोक आहोत. ह्यांना कोणी सांगितलं की आम्ही BJPला त्या ठिकाणी मदत करणार आहोत? तुम्ही युती करत असताना तुमची युती असताना तुम्ही सगळं शासन तुम्ही या ठिकाणी सर्व ठिकाणी एकत्र या ठिकाणी राज्य करत असताना पुरा महाराष्ट्र लुटत असताना तुमच्यावर आरोप करण्याची हिंमत जे करतात त्यांच्यावर तुम्हाला हिंमत नाही आहे. त्या ठिकाणी सन्माननीय गणेश नाईक साहेबांनी प्रत्येक वेळेस सांगितलं आमचं पाणी चोरलं आहे, आमच्या नवी मुंबईचे प्लॉट चोरले, औषधं चोरली, हे सगळं चोरलं. त्याच्यावर तुम्हाला बोला कारण तुमच्यात हिंमत नाही त्यांच्याबद्दल बोलायला. म्हणून आम्ही या ठिकाणी एकनिष्ठपणे काम करतो आहे आणि ते काम करताना आमच्यावर कोणालाही आरोप करण्याचा अधिकार नाही. तुम्ही तुमच्या पक्षाचं बघा, आम्ही आमच्या पक्षाचं बघतो. तुम्हाला जर आमच्या उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्षाचा नगरपालिकेमध्ये तुम्हाला नवी मुंबई, ठाण्यात, कल्याण जर सपोर्ट हवा असेल तुमच्या नेत्यांना मातोश्रीला जायला सांगा ना. मातोश्रीला जाऊन आम्हाला जर मातोश्रीने आदेश दिला तर आम्ही तुम्हाला सपोर्ट करू. जर आम्हाला आदेश दिला भारतीय जनता पार्टी पक्षाला सपोर्ट करता आम्ही त्यांना सपोर्ट करू. आम्हाला उद्याला सांगितलं की वंचित बहुजन आघाडीला सपोर्ट करा तर आम्ही त्यांना सपोर्ट करू. तो आमचा वैयक्तिक प्रश्न आहे. आणि तुम्हाला कोणी सांगितलं? तुम्हाला काही स्वप्न पडत आहेत काय की उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंनी BJPला सपोर्ट करायला सांगितलेलं आहे म्हणून? तर ह्या ज्या काय अफवा उठवल्या जात आहेत, ह्या ज्या काय सगळ्या अफवा उठून पुन्हा त्यांनी काहीतरी बोललं की जे काय 4-5 जणं आणखी वाचलेले आहेत, आमची मरगळ वगैरे आली आहे, 4-5 जण नगरसेवक जे आहेत तेही आमच्याकडे येणार आहेत. ते फक्त अफवा उठवायची आणि कुठंतरी आमच्या जे एकनिष्ठप्रमाणे आम्ही सगळे जे काम करतो आहे हातात घात करून आणि आमचा जो काम करण्याची पद्धत अशी आता आहे. पहिल्यांदा याच्या अगोदर काय झालं काय माहीत नाही, पण आम्हाला आज नवी मुंबईला जे 2 तरुण या ठिकाणी जिल्हा प्रमुख मिळाले, आमच्या महिला संघटक असतील, उपजिल्हा संघटक असतील, उपजिल्हा प्रमुख असतील, हे सगळ्यांनी एकमताने एक दिलाने एकत्र बसून चर्चा करून त्या ठिकाणी आम्ही काम करतो आहे. त्यामुळे आमच्या बाबतीत कुठेही की आता हे आरोली विधानसभेला असं चालू आहे, बेलापूर विधानसभेला असं चालू आहे, असं तुम्हाला माझ्या माध्यमातून पत्रकारांना कुठेही ऐकायला येत नाही. कारण आम्ही एकमेकाचा समन्वय साधून जो आम्हाला मातोश्रीवरून आदेश येतो आहे त्या आदेशाचं आम्ही पालन करून आम्ही काम करतो आहे. आणि प्रवीणजींनी सांगितल्याप्रमाणे आमचा पक्ष कुठेही मरगळलेला नाही. तुमचा पक्ष मरगळलेला असेल म्हणून तुम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची भीती वाटते. कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे या ठिकाणी सगळे जे काय हातखंडे करायचे त्यांनी हातखंडे केले, पण उद्धवजी बाळासाहेब ठाकरे या ठिकाणी वाघासारखा या ठिकाणी नडतो आहे आणि सगळ्यांना एकत्र घेऊन चालतो आहे. म्हणूनच तर त्यांना महाराष्ट्राचे या ठिकाणी कुटुंब प्रमुख म्हटला जातो. ह्या लोकांना दिल्लीवरून आदेश आल्याशिवाय यांना काही बोलता येत नाही आणि हे नाही बोलता येताना आता क्रिकेटचं तुम्ही पाहिलं असेल ना, क्रिकेटची काय परिस्थिती झाली. आणि आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनी जो आमच्या देशाचा या ठिकाणी विरोधक आहे त्याच्याबरोबर कधीही कॉम्प्रोमाइज केलेलं नाही आहे आणि अननेसेसरी त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष पार्टी पण त्या ठिकाणी खोटं बोला पण रेटून बोला. जावेद मियाँदाद बाबतीत बोलत होते की जावेद मियाँदाद साहेब तिथे मातोश्रीला आले, त्यांना बोलून घेतलं, जेवायला घातलं. तिथे मातोश्रीला आदरणीय हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी जावेद मियाँदादला बोलवलं नव्हतं. दिलीप वेंगसरकरांनी त्या ठिकाणी उद्धवजी साहेबांना आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरेंना त्या ठिकाणी सांगितलं की तुम्हाला भेटायला यायचं आहे. भेटायला बोलत या भेटायला येतात. त्या ठिकाणी भेटायला आल्याच्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं काय बाबा काय तुमचं काय भेटायला आलं. त्यानंतर त्यांनी त्यांचा प्रस्ताव टाकला की भारत आणि पाकिस्तानचे या ठिकाणी मॅचेस व्हायला पाहिजे तर त्या मॅचेस सुरू करा, तुम्ही सांगितलं तरच सुरू होणार, नाहीतर होणार नाही.
त्यावेळेस स्पष्टपणे त्या ठिकाणी वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं की जो माझ्या देशाच्या विरुद्ध आहे, जो माझ्या देशामध्ये आतंकवाद घडवत असेल तो पाकिस्तान, त्याच्याबरोबर मॅच होऊ देणार नाही आणि खेळली जाणार नाही असं सांगितल्याच्यानंतर हे सांगता येईल की जावेद मियाँ त्यातल्या या ठिकाणी बोलवलं म्हणून सांगितलं जातं. हे स्पष्ट चुकीचं आहे, मीडियालाही माहिती आहे. आज त्या ठिकाणी दुबईला मॅच खेळवल्या गेल्या, त्या ठिकाणी आपल्या देशाचे क्रिकेटपटू जे यांना लिटल मास्टर म्हणून म्हटलं जातं सुनील गावस्कर साहेब, त्यांनी त्या ठिकाणी त्यांची स्पष्टपणे सगळ्यांना न्यूजला त्यांनी पत्रकारांना त्यांनी सांगितलं आहे की BCCIला दोष देऊ नका. BCCIने हा निर्णय नाही घेतलेला आहे तर केंद्र सरकारने निर्णय घेतलेला आहे. त्या सरकारने निर्णय घेतल्यामुळे खेळाडूंना त्या ठिकाणी क्रिकेट खेळावं लागेल. तर हे दुटप्पी धोरण कोण करतो आहे? तर ह्यांना जर खरोखर वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेऊन जर हे पक्ष जर उद्धव साहेबांना दगाफटका देऊन जर गेले असतील, मग पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळणं हे बाळासाहेब ठाकरेंचे विचार नव्हते. म्हणून नवी मुंबईच्या नेत्यांनी ज्यांना आमचं या ठिकाणी आव्हानांनी चॅलेंज असेल की तुम्ही तुमच्या पक्षाचं बघा, आमचा पक्ष जो हिंदुत्ववादी होता तो हिंदुत्ववादी आहे आणि पुढेही राहणार आहे. आम्ही दुगळेपणा या ठिकाणी हिंदूपणा आम्ही करत नाही. आमच्या आदरणीय वंदनीय बाळासाहेब ठाकरेंना हिंदू हृदय सम्राट म्हटलं जात होतं आणि आजही आमचे आदरणीय उद्धव ठाकरे साहेब पक्षप्रमुख या ठिकाणी आम्ही हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेतलेला आहे. तो हयात आयुष्यापर्यंत तो हिंदुत्वाचा झेंडा, भगवा झेंडा आम्ही खाली पडू देणार नाही. ह्यांना फक्त सत्ता उपभोगण्यासाठी बाकीच्या गोष्टी लागत आहेत. पण आमचा जो उद्धव बाळासाहेब ठाकरे जो आमचा शिवसेना पक्ष आहे, हा आम्ही कदापि या ठिकाणी हिंदुत्वाला आम्ही मात देऊ शकणार नाही आणि देणार नाही. मग येणाऱ्या याच्या काळामध्ये आमच्यावर कितीही आघात झाले, कितीही तुम्ही आघात करा, तर आम्ही त्या ठिकाणी मागे पडणार नाही. राहिल्या नवी मुंबईची गोष्ट, त्यांच्याकडे एखाद्या वेळेस उमेदवार नसतील, पण आमच्याकडे प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक वार्डामध्ये यादीसोबत आहे. पहिले तुम्हाला यादी देतो, नाही यादी देणार नाही, पण त्याच्यामध्ये एका प्रभागामध्ये एकेका म्हणजे 4 प्रभागामध्ये आमच्याकडे 16 उमेदवार आहेत. एवढं आमच्याकडे कॉम्पिटिशन असताना ह्यानं कोणी सांगितलं की आमचा पक्ष मरगळला आहे? तुमचा पक्ष मरगळला आहे, तुमचा पक्ष मरगळत चालला आहे, तो तुम्ही त्या ठिकाणी बघा. आणि आमच्या पक्षाला मरगळला नाही तर आमचा पक्ष दुसऱ्याच्या छाताडावर पाय देऊन आमच्या आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, आमचे पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रत्येक या ठिकाणी जो शिलेदार आहे तो आम्ही या ठिकाणी त्या ठिकाणी तयार आहोत. साहब जी वहाँ पे हमारे इसमें सब आ रहे जो बीजेपी को जो नहीं चाहते हैं, बीजेपी पार्टी ये जो युति चल रही है महाराष्ट्र में देश के अंदर, उनको लोग डर के मारे कोई बहुत बात नहीं कर रहे हैं. अगर कोई बात करते आना चाहते हैं तो ये लोग ईडी आगे करते हैं, आगे एंटी करप्शन ब्यूरो आगे करते हैं, आगे CBI आगे करते हैं. तो ये अंदर से लोग इलेक्शन जब भी होएगी पूरे महाराष्ट्र के अंदर, उनके साथ में रहने वाले भी जो जनता है, जो मतदार है, वो महाविकास आघाड़ी उद्धव बालासाहेब ठाकरे को ही वोट करने वाले. सामने वाले कोई क्या बोलते हैं उसे हमें कुछ लेना देना नहीं है. हमारे पास, मैं चैलेंज देके बोलता हूँ, उनको बताइए उनके वार्ड में, हर वार्ड में कितना लोग उम्मीदवार तैयार है. कितना तो युती लढतात काय करतात? एक तो उन लोग का यही तय है कि वो सब युति में मिलजुल के कुछ पूरा महाराष्ट्र को लूट रहे हैं और एक साथ में इलेक्शन लड़ेंगे नहीं लड़ेंगे ये उनको ही पता नहीं है. तो वो उनका देखे ना, हमारे ऊपर क्यों आरोप लगा रहे? एक सवाल इसमें एक था, जैसे इन्होंने पूछा था पहले उद्धव साहब ठाकरे का उनके आदेश के हिसाब से आप लोग काम कर रहे हैं. आपने बीजेपी को सपोर्ट करने का तो नकार दिया, लेकिन अंदर खाने एक खबर है कि बीजेपी को भले न सपोर्ट हो लेकिन थाने जिले में और मुंबई में एकनाथ शिंदे कमजोर हो, इसके लिए आपको गणेश नायक जी को सपोर्ट करना है. क्या इसमें देखिए, पहले तो हमने पहले ही नकारा हुआ है कि हमको ऐसा मातोश्री आदेश ही नहीं. जो जिन्होंने हमारे ऊपर आरोप लगाए वो क्या मातोश्री में जाके 10 दिन बैठता है क्या? उद्धव साहब ने उनको कान में बोल दिया उधर मातोश्री में कि हम बीजेपी को सपोर्ट करने वाले हैं. हम आज भी दावे के साथ यहाँ पे कहते हो, डंके के चोट पे, हमें जो मातोश्री से आदेश आएगा वो आदेश का हम लोग पालन करेंगे. तो आपको लगता है कि एक स्ट्रेटजी है आपको डैमेज करने के लिए, शिवसेना यूनिटी को डैमेज करने की कोई स्ट्रेटजी चल रही है? सुनील सर, अभी रिसेंटली जब दोनों जिलाध्यक्ष और एनके बड़वी साहब और हमारी सभी नई टीम जब से बनी है,
जब से आप देख रहे हैं हम लोग जो भी आंदोलन है पार्टी का, इससे पहले होता नहीं था, अभी हर हफ्ते 2-3 दिन में वाशी शिवाई चौक में हम लोग सबके सामने आंदोलन ले रहे हैं और वहाँ पे जो जनसैलाब हमारा सब आता है, पार्टी के लोग जो आते हैं, आप देख रहे हैं डेफिनेटली पहले से ज़्यादा ही है। मतलब पार्टी खत्म नहीं हो रही है, पार्टी डैमेज नहीं हो रही है, लेकिन उनके अभी पैरों के तले की जमीन खिसकी है और उनको डर लग रहा है कि शिवसेना बढ़ रही है तो वो क्लाइमेट डिस्टर्ब करने का ये कोशिश कर रहे हैं। क्लाइमेट डिस्टर्ब होगा नहीं, शिवसेना आगे बढ़ रही है और आगे बढ़ेगी। संजय राऊत तर म्हणतात की गणेश नाईक जे आहेत ते नवी मुंबई आणि ठाण्यातून नेपाळसाठी जी स्थितीसाठी ते एक मशाल क्रांतीची घेऊन उभे राहतील, मग नेमका ही जी मशाल जी आहे ती कोणाला वाचणार आणि ठाकरे गटाला याचा फायदा होईल का? ते फायदा होईल नाही तो भाग वेगळा आहे. संजीव राऊत साहेबांनी जे सांगितले, तुम्ही पत्रकार बंधांना माहिती आहे की ह्या नवी मुंबईमध्ये आणि ठाण्यामध्ये सन्मान्य गणेश नाईक साहेब आणि सन्मान्य एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या आपसमध्ये काय चालू आहे हे सगळ्यांना उघड आहे. तर हा प्रश्न तुम्ही त्यांना जर विचारला तर आणखी बेटर होईल. आम्ही आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंची जी मशाल आहे ती आम्ही घेऊन या ठिकाणी एकसाथ लढतो आहे. आणि सर्व पत्रकार बंधूंना माहिती आहे कसली मशाल आणि कोणाला संपवण्यासाठी चालू केलेली आहे मशाल ती, त्यामुळे त्यात आम्ही जास्त बोलण्यात काही अर्थ नाही आहे. बघा आतापर्यंत आमची महाविकास आघाडी आहे मनसे पण आणि त्याच्यात आणखी काय दुग्ध शर्करासारखा मनसेही बरोबर आहे. त्यामुळे आम्ही या ठिकाणी मावळे आहोत. आम्हाला जो मातोश्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आम्हाला जो आदेश देईल त्या आदेशाचं आम्ही पालन करणार. मग त्याने आम्हाला आदेश आला की आघाडी लढायची तर आघाडी, एकटे लढायचं तर एकटे, त्या ठिकाणी मनसेबरोबर साथमध्ये तर आम्ही लढणारच आहोत, हे 100% तयार आहे. पण महाविकास आघाडीबरोबर लढायचं नाही लढायचं हा आम्हाला आदेश मातोश्रीवरून येईल. जो मातोश्रीचा आदेश येईल तो आम्ही त्या आदेशाचं आम्ही पालन करू. दोन ठाकरे बंधू एकत्र येतात म्हणून प्रत्येक भागातले लोक शिवसेनेचे कार्यकर्ते मनसेचे कार्य एकत्र येतात. जसं ठाण्याला कल्याण झालं तसं नवीन मनसेला घेऊन एकत्र येणं नक्कीच 100% साहेब येतात नाही, एकत्र आलोच ना आलोच. आम्ही एकमेकांची आमच्या भेटी पण सुरू झालेल्या आहेत. बैठका सुरू झाल्या, आम्ही एकमेकांच्या कार्यक्रमांना जातो, सुरू आहे आणि आम्ही आमची जी तिकिटांसंदर्भाची खलबत आहे ती पण त्यांच्यासोबत सुरू आहे. असं काय भाग नाही. इव्हन गणेश उत्सवामध्ये आम्ही आमच्या आरोली विधानसभेमध्ये मनसेच्या नेत्यांना आम्ही एकत्र घेऊन आम्ही गणपती उत्सवामध्ये फिरलेलो आहोत. बेलापूरला त्या ठिकाणी भरलेलो आहोत. राहिलं कोणी कोणाच्या बरोबर युती करायची, कोणाबरोबर काय करायचं तो त्यांचा लुकआउट आहे. आमचं एवढंच आहे, आम्ही एवढंच म्हणणार स्पष्टपणे, आम्हाला जो आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे मातोश्रीवरून जो आदेश देतील त्या आदेशाचं पालन करणं आमचं कर्तव्य असणार आहे आणि ते आम्ही कर्तव्य पूर्ण करणार. सर या ठिकाणी नेमके महानगरपालिकेने जे प्रभागांची रचना केली त्या संदर्भात चर्चा झाली, तर पक्षाच्या माध्यमातून काय रचनेच्या संदर्भात बघा आम्ही त्या ठिकाणी ज्यावेळेला त्या हां बोलिए प्रभाग रचना पर बीजेपी भी सवाल उठा रही है, सभी पार्टियों के लोग सवाल उठा रहे हैं कि प्रभाग रचना सही नहीं हुई है और इसमें एक तरह से इशारा किया जा रहा है कि एकनाथ शिंदे ने 14 गांव को जबरन इसमें डाल दिया नवी मुंबई महानगर पालिका में और जो 2022 में वार्ड ड्रॉप प्लान बना था उस वक्त नवी मुंबई की आबादी के हिसाब से 122 ये बनाए गए थे, वार्ड बनाए गए. अब 14 गांव शामिल करने के बावजूद 111 ही वार्ड है. तो आपको लग रहा है ये प्रभाग रचना जिस तरह से वो सही है और इसमें शिवसेना की भूमिका कितनी हे बघा 100% ज्यावेळेस BJP सारखा पक्ष सत्तेत असताना, मुख्यमंत्री त्यांचे असताना, मंत्री नवी मुंबईचे असताना ज्यावेळेस सगळ्यात जास्त ऑब्जेक्शन भारतीय जनता पार्टीने घेतलेलं आहे. आम्हीही त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. नक्कीच की त्या ठिकाणी जे प्रभाग रचना केलेली आहे ती चुकीची केलेली आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे सुप्रीम कोर्टानं ऑर्डर दिली होती की 2011च्या जनगणनेप्रमाणे तुम्ही त्या ठिकाणी इलेक्शन घ्यायचे आणि त्या पद्धतीने वार्ड फॉर्मेशन व्हायचं आहे. वार्ड वाढले नाही पाहिजे. तर 111 वार्ड होते त्या ठिकाणी आणि 111 वार्डमध्ये ज्या पद्धतीनं जो 14 गावचा त्या ठिकाणी समावेश केला गेलेला आहे, तर असं काय सुप्रीम कोर्टाने नव्हतं सांगितलं की 14 गावाला एकत्र घेऊन ती इलेक्शन त्या ठिकाणी घ्या. पण आता निवडणूक आयोग कोणाचा मिंदा आहे, निवडणूक आयोग कोणाचा आहे, निवडणूक आयुक्त हा विकला गेलेला आहे. ही मनमानी मर्जीप्रमाणे निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था असतानासुद्धा हा स्वतःचं न ऐकता केंद्र शासनाच्या लोकांचं ऐकून मनमानी कारभार करतो आहे. आणि ज्या पद्धतीनं वार्ड रचना केलेली आहे अशी कुठेही वार्ड रचना होत नाही आहे. एक तुम्हाला छोटंसं एक्झाम्पल देतो. ऐरोली प्रशासकीय वार्ड ऐरोली आहे. पुऱ्या नवी मुंबईमध्ये
ज्या ज्या प्रभागामध्ये प्रशासकीय वार्ड घणसोली असेल, कोपरखंड असेल, वाशी असेल, तुर्भा असेल, बेलापूर असेल, नेरूल असेल, त्या प्रशासकीय प्रभागामध्ये जे वार्ड होते ते तसंच ठेवलेले आहेत. आयुर्लीमध्ये आयुर्लीच्या प्रशासकीय वार्ड घणसोली प्रशासकीय वार्डामध्ये टाकलेलं आहे. कोपरखंड पण तसं, पण ही तर कोपरखंड तुर्भ्यापर्यंत गेलेलं आहे, महाप्याच्या पुढे जाऊन पावण्या पण गेलं आहे. अशा पद्धतीने कुठेही रचना होत नाही. जर 2011च्या लोकसंख्येप्रमाणे जर घ्यायला सांगितलं होतं तर ते 111 वार्ड होते, त्या पद्धतीनेच करायला पाहिजे होते. या तर इकडे तिकडे तुम्हाला संख्या करायची आहे तर त्या प्रशासकीय वार्डामध्ये फिरवायला पाहिजे होतं. हे कोणीतरी एकत्र बसून अधिकाऱ्यांना घेऊन स्पष्टपणे कुठेतरी एखाद्या हॉटेलमध्ये वगैरे घेऊन अशा पद्धतीने ती रचना केलेली आहे, ती चुकीची आहे. वार्ड कापले गेले आहेत आणि त्याच्याकरता जे या ठिकाणी देशामध्ये राज्यामध्ये हातात घालून सत्ता उपभोगत आहेत ते आता हायकोर्टामध्ये गेलेले आहेत. माझ्या माहितीप्रमाणे हायकोर्टामध्ये काहीतरी त्यांना 22 तारीख मिळाले हे प्रभाग रचनेच्या बाबतीत. तर हे प्रश्न मी तर असं म्हणेल की त्या सत्ताधाऱ्यांना विचारलं तर बरं होईल की जर तुम्ही सत्ता एकत्र भोगतायत, सगळ्या का महाराष्ट्राचे उद्योगधंदे तुम्ही सगळे गुजरातला घेऊन चालले आहेत, तर तुम्ही आता ते लोक या ठिकाणी, आम्ही या ठिकाणी खमके आहोत, त्यांच्या आपसमध्ये भांडणं चालले, त्यांनी त्यांच्या आपसमध्ये सांभाळायला पाहिजे. तर सर तुम्ही जो विचारलेला प्रश्न, मी तर असं म्हणेल की लोकशाहीच्या चौथ्या स्तंभामध्ये आपले पत्रकार बंधू येत आहेत. पण आपला पत्रकार बंधू अशा गोष्टी, काही गोष्टी ओपन न करता आपण काही लोक तर दाबून ठेवत आहेत. तर खऱ्या अर्थाने या देशाला आता पुन्हा जर लोकशाही यायची असेल तर आमच्यापेक्षा पत्रकार बंधूंनी पण त्या ठिकाणी तुटून पडायला पाहिजे. जी चूक आहे ते चूक आहे, जे खरं आहे ते खरं आहे, अशा पद्धतीने जर केलं तरच येणाऱ्या भविष्याची लोकशाही वगैरे ही वाचू शकेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचू शकेल. नाहीतर येणाऱ्या भविष्यामध्ये आम्ही पत्रकार पण कोणी नसणार आहे. तर याची आपण पण या ठिकाणी नोंद घ्यावी. आता तुम्ही म्हणाला की पत्रकारांनी हे घेतलं पाहिजे, बरोबर, लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. पण तुम्हाला हे पण माहीत आहे की आज कुठल्याही पत्रकारानं जर लेखणी केली, लिखाण केलं तर त्याला धमकीची सुद्धा येतात. राजकारणामध्ये सुद्धा बदल झालेले आहेत. नहीं शिवसेना सपोर्ट करे, सब पत्रकार लिखे रहे, शिवसेना 100% क्यों नहीं, सच्चाई होएगा तो हम लोग आपसे आगे हम लोग ढाल करके आगे खड़े रहेंगे. काम ही है. हमारा काम ही है. और शिवसेना पार्टी ये अन्याय के विरुद्ध लड़ने के लिए यहाँ पे तैयार हुई है. मणि साहब, एक टेक्निकल इसमें एक लीगल इसमें प्रश्न ये है कि 2011 की जनगणना के हिसाब से ये वार्ड फॉर्मेशन हुआ है. अगर पब्लिक रिप्रेजेंटेटिव एक्ट को देखें 1951 को तो हर साल 10% पॉपुलेशन बढ़ती है. 2011 से 2025 में 14 साल, 2021 में ही जनगणना होनी चाहिए थी. 2025 चल रहा है, तकरीबन आबादी 20% से ज्यादा बढ़ चुकी है. इसके बावजूद भी 2011 के हिसाब से ये वार्ड फॉर्मेशन किया गया है. तो आपको नहीं लगता है कि जहां ज्यादा लोग प्रतिनिधि होने चाहिए, पब्लिक रिप्रेजेंटेशन ज्यादा मिलना चाहिए, उसकी बजाय 111 में पूरा समेट दिया गया है? ये भी तो एक बहुत बड़ा कानून का उल्लंघन है. इस पर लीगल क्या भूमिका है शिवसेना? अभी देखिए, न्यायालय का आदेश जो अंतिम होता है, न्यायालय ने उस तरह से आदेश दिया हुआ है कि जो 2011 की जनगणना है वो हिसाब से आप लोग इलेक्शन होनी चाहिए. जो 14 गांव बीच में कैसे आए, हमें इससे ज़्यादा आप लोग पत्रकार अगर उठकर अगर सवाल उठते तो उसका जवाब मिल सकता है. और रही गई जस्ट 1 मिनट, गलत हो रहा है सर. बोलिए बोलिए. 2000 कोर्ट ने जो आदेश दिया है वो ओबीसी आरक्षण के लिए दिया कि 2011 के हिसाब से कर लीजिए ताकि आगे विवाद ना हो. संख्या बढ़ाने में कोई रोक नहीं लगाई है कोर्ट ने. कोर्ट ने ये कहा कि जो ओबीसी आरक्षण का मामला लंबित पड़ा है और जो मराठा आरक्षण उसमें एक नया विवाद था, तो इसके वजह से कि पुराने सेंसस के हिसाब से ही चुनाव करा लीजिए ताकि विवाद ना होने पाए. संख्या बढ़ाने को लेकर कोई आदेश कोर्ट ने रोक नहीं लगाई है कि आप पॉपुलेशन के हिसाब से या वोटर्स के हिसाब से आप संख्या नहीं बढ़ा सकते. सॉरी, आप कंटिन्यू. समझिए, इसीलिए कहता हूँ सिर्फ 2011 की जनगणना के हिसाब से जो वार्ड फॉर्मेशन हुआ है वो भी जो लोगों ने वार्ड फॉर्मेशन किया गलत या ठिकाणी ये दिया हुआ है. कई वार्ड में जो लोग 2011 के टाइम में जो लोक संख्या थी उससे ज़्यादा लोक संख्या बताकर ये वार्ड फॉर्मेशन किया है. उसका मैं पुरावा आपको दे सकता हूँ. हमारे पास पूरा टोटली स्टडी किया हुआ, लोकसभा का इलेक्शन से हम लोग यहाँ पे स्टडी करते आए हुए. कई वार्ड में 2011 में अगर 11,000 वोटिंग था वहाँ पे 14,500 भी दिखाया हुआ है, कहीं पे 15,000 भी दिखाया हुआ है, कहाँ पे 9,000 थी वहाँ पे 12,000 भी दिखाया हुआ है. ये जो वार्ड फॉर्मेशन हुआ है वो 100% सब गलत काम करके वार्ड फॉर्मेशन हुआ है. इसीलिए तो बीजेपी के सत्ता में होने के बावजूद जिनके मुख्यमंत्री है, जो मंत्री है, वो लोग ये कोर्ट में गए हुए हैं. तो इसके अलावा आप लोग को क्या पुरावा चाहिए? तो ये जो हो रहा है पूरा
गलत हो रहा है, जो निवडणूक कमिश्नर है वही गलत काम कर रहे हैं, तो वो गलत काम करे तो उनको रोकेगा कौन? रोक भाजप आणि कोर्टात गेले. आता विरोधी पक्ष म्हणून तुमची भूमिका काय असणार आहे? आरटीवरती जर काय वार्डमध्ये काय फेरफार झाला नाही किंवा दुरुस्ती केली नाही तर तुमचा पक्षाचा स्टँड काय असणार? तुम्ही काय करता? नक्कीच त्या ठिकाणी आम्ही वार्ड फॉर्मेशनमध्ये ज्या ज्या ठिकाणी त्रुटी केलेल्या आहे, ज्या पद्धतीने चुकीचं केलं आहे, ते जर आता त्या लोकांनी आमच्या हरकती घेतलेल्या आहेत, त्याच्यामधून आम्हाला जर निष्पन्न नाही झालं तर आम्ही त्या ठिकाणी हायकोर्टात जाणार. नक्कीच हायकोर्टात जावं लागणार आम्हाला. सर कंफर्म हो गया है कि मनसे आपके साथ में है, तो बड़े भाई की भूमिका में कितनी सीट 111 में से मनसे को मिलेगी? वो बड़े भाई और छोटे भाई वहाँ पे बैठे हैं, वो जो निर्णय लेंगे वो निर्णय के हिसाब से हम जाएंगे. महाविकास आघाड़ी की सत्ता आने वाली है और मनसे भी साथ में है अभी. कितनी सीट पर जीतेंगे सर? 50 के ऊपर. बीजेपी की मंदाताई बातें कर रही है कि 50 सीट उनकी आएगी, तो 50 सीट जब उनकी आ जाएगी तो आपको कितनी सीट मिलेगी? 111 है ना सर, 50-50 100 हो गए ना. वो सरकार में है, उनको बोलने को क्या जाता है. साहब क्या रणनीति है बेलापुर में आपके? आपको रणनीति बताएंगे तो रणनीति हमारा जो सीक्रेट है वो बाहर गिरेगा ना. उनकी जनता इस बार चुनाव में जो विधानसभा चुनाव हुआ है उसमें संदीप नाइक को सिर्फ 371 कम मिले. इसका मतलब बेलापुर की जो जनता है कहीं ना कहीं महायुति के खिलाफ भी है, उसका आक्रोश महायुति के खिलाफ दिख रहा है. नहीं तो विकास आघाड़ी के पक्ष में ये वोट पड़े हैं, तो क्या बेलापुर विधानसभा क्षेत्र में रणनीति कोई नई बनाई गई है तो ये जीत में बदल गया जो हार? सुनिए, पूरे बेलापुर में ही नहीं है, पूरे महाराष्ट्र के अंदर जो मतदार राजा है वो राह देख रहा है. ये लोग ईवीएम मशीन, वोट चोरी करना, ये सब करके ये सब इलेक्शन जीते हुए विधानसभा की. आप एक सिर्फ बेलापुर का ही क्यों बोल रहे हो? पूरे महाराष्ट्र के अंदर ये सब चल रहा है. इसके लिए हम लोग जो डॉक्यूमेंट्स मांग रहे हैं इलेक्शन कमिश्नर के पास वो दे ही नहीं रहा है. जो यहाँ पे आवाज़ उठाई जा रही है, हमारे संजय राउत साहब, उद्धव साहब, राहुल गांधी जी जो आवाज़ उठा रहे, उसको इलेक्शन कमिश्नर जवाब देना चाहिए, तो वो जवाब नहीं देते हुए सत्ताधारी जवाब क्यों दे रहे? वोट चोरी यहाँ पे हुई है, लाखों तादाद से हुई है. हमारे बेलापुर में भी हुई है, हमारे अरवली में भी हुई है, हमारे थाना में भी हुई है, पूरे महाराष्ट्र में हुई है. एक बार हमारा यहाँ पे उनको कहना है, जिनके पास अगर इतना जनाधार है तो एक बार बैलेट पेपर से तो इलेक्शन ले लो. ये लोग बोलते हैं ना 50 आएंगे 100 आएंगे. पूरी जनता उद्धव ठाकरे साहब के साथ में है. वंदनीय बाला साहब ठाकरे को सामने देखकर इस बार जनता यहाँ जगह पे वोट करने वाली है. सर उनको बोला ईवीएम मशीन ये सब बाजू में रखो, जनता को वोट करने दो. बैलेट पेपर से जिस दिन इलेक्शन होएगी ना तो पूरे देश के अंदर बीजेपी के 25 भी खासदार नहीं होंगे. बेलापूर आघाडीच्या पाठीशी आहे म्हणून तर 4 दिवसात म्हणजे 15 दिवस सुद्धा संदीप नाईकांना प्रचारासाठी नव्हते मिळाले. पण आमचे राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसची जी मतदान होतं ते इकट्ठा त्यांना पडलं, त्यामुळे ते एवढा पल्ला गाठू शकले. आता जीत हार ही निवडणुकीमध्ये ठरलेली असते आणि ते हारले ते किती 150 मतांनी हारले. ही काही सगळी मतं राष्ट्रवादीची नव्हती किंवा संदीप नाईकांची नव्हती, ती सर्व मतं अर्ध्यापेक्षा जास्त मतं शिवसेनेची होती आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अगदी तळमळीने काम केलं होतं म्हणून आम्ही सत्तेच्या जवळपास त्यावेळी गेलो होतो. पण आत्ता महानगरपालिकेला आमच्याकडे उमेदवारी आहेत. आता मला काही नाव घ्यायचं नाही, पण जे काल ज्यांनी आरोप केलेत ना ते किती पाण्यात आहेत आणि त्यांना किती राजकारण कळतं. फक्त रिडेव्हलपमेंटमध्ये पैसा कमवला म्हणजे माणूस मोठा होत नाही, कर्तृत्व लागतं. या नवी मुंबईमध्ये 30-30, 40-40, 50-50 वर्ष काम केलेले शिवसैनिक आज आमच्याबरोबर आहे आणि ते निष्ठेने काम करतात. तुम्ही गावात बघायला गेला तर प्रत्येक गावात आजही शिवसेनेची लोक सगळे निष्ठेने काम करतायत. म्हणून तर ह्यांनी गावं तोडलेली आहेत. पूर्वी कसं होतं प्रत्येक गावच्या आजूबाजूचा एक मतदारसंघ होता, आता एका प्रभागामध्ये 3-3 गावं दिलेली आहेत. आज प्रत्येक गावचं विभाजन केलेलं आहे. का तर ह्यानं सत्ता आणायची आहे आणि पैशाच्या जोरावर आणि सत्तेच्या जोरावर सत्ता आणायची आहे. ह्यानं जर खरंच
इलेक्शन लढवायचे असेल खऱ्या पद्धतीने तर बॅलेट पेपरवर निवडणूक घेऊ देत. सर्व महाराष्ट्राची जनता उद्धव साहेबांच्या पाठीशी आहे. मग ते आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट एकटा लढला तरीसुद्धा आम्ही जिंकून येऊ एवढी आमची महाराष्ट्रात ताकद आहे आणि याची सगळ्या पत्रकारांना सुद्धा कल्पना आहे. पण हे सत्तेचा यांनी जो बाजार मांडलेला आहे तो कुठेतरी थांबवला पाहिजे आणि याच्यासाठी पत्रकारांनी सुद्धा पुढे यावं ही आमची अपेक्षा आहे. शॉर्टमध्ये म्हात्रे साहेब आणि मडवी साहेब तुम्ही काय करायला पाहिजे तुम्ही सांगा ना. प्रेस कॉन्फरन्स तुम्ही जी घेतलेली आहे काल शिवसेनेने आम्ही केलेली आहे की मातोश्रीवर असा आदेश आला की भाजीपाला समर्थन द्यावं असं म्हणताय. त्या संदर्भात तुम्ही आता थोडक्यात सूर्यवंशी साहेब मी बोलते. हे जे आरोप करतायत ते अतिशय चुकीचे आहेत. कारण आमच्या बैठका चालू आहेत, आमचे आंदोलनं चालू आहेत. त्यामुळे यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे. त्यामुळे कुठेतरी आरोप केले पाहिजे, आरोपासाठी आरोप केले पाहिजेत म्हणून हे आरोप आहेत. ह्याच्यामध्ये काहीही तथ्य नाही. आणि ज्या BJPनी उद्धव साहेबांना किंवा मातोश्रीला किंवा शिवसेनेला इतके आघात केलेले आहेत त्यांच्याबरोबर आता युती होणं किंवा त्यांच्याबरोबर हात मिळवणी होणं कधीही शक्य नाही आहे. आपण सर्वांनी बघितलं काही दिवसांपूर्वी आरोप केले गेले की आम्हाला मातोश्रीहून आदेश आलेले आहेत की BJPला नवी मुंबईमध्ये सपोर्ट करायचं म्हणून. तर असं कुठल्याच प्रकारचे आदेश आमच्याकडे आलेले नाही आहेत. ज्यांच्याकडे आदेश आले ते बहुतेक स्वप्नात असतील, स्वप्न बघत असेल म्हणून त्यांनी तसा तो उल्लेख केला असेल की आम्हाला अशा प्रकारचे आदेश आलेले आहेत. खरं तर नवी मुंबईमध्ये जे पक्षाचं काम आता अत्यंत जोमानं सुरू आहे. ठिकठिकाणी आमचे मेळावे होत आहेत, ठिकठिकाणी आंदोलनं उभी केली जात आहेत. त्याच्यामुळं त्यांच्या पायाखालची वाळू निश्चितपणे सरकलेली आहे. आणि आरोप करणाऱ्यांनी कधी कुठल्या आंदोलनात त्यांनी सहभाग घेतलेला नाही आहे. कुठल्या पक्षीय कार्यक्रमामध्ये त्यांना कधी आपण कोणी बघितलेलं नाही आहे. त्यामुळे आरोप करणं सोपं आहे. आरोप करताना त्यांनी आंदोलनामध्ये उतरून रस्त्यावर येऊन काम करणं कठीण आहे. आणि हे काम केलं नसल्यामुळे आरोप करायला काय कुठल्या की कॅमेरावाला बोलवून आरोप केला, पण त्या आरोपात तथ्य किती आहे त्यांनी तेही सांगायला पाहिजे ना. तुम्हाला जर सांगितलं कोणी तुम्ही म्हणताय ना आरोप करताना, मग पुरावाही द्या ना. आरोप करायला काय कोणी करा. आता आम्ही आरोप करू की तुम्हाला नाईक साहेबांनी सांगितलं की आपण एकत्र काम करणार आहोत म्हणून. करायला बोलायला का पैसे लागत नाही ना, पण ते तथ्य तुम्ही सांगायला ते जायला पाहतो. त्यांना काही नाही, फक्त वातावरण डिस्टर्ब करतायत. आणि संघटना आमची वाढत चालली आहे, शिवसेना वाढत चालली आहे, मनसे सोबत आली आहे आणि आमची महाविकास आघाडीसोबत आम्ही लढणार आहोत. त्यामुळे निश्चितपणे त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. त्यांना माहिती आहे 5-6 पक्षांची एक मोठ बांधलेली आहे आम्ही, आणि ती मोठ एकसंघ आहे. ती कुठेतरी डिस्टर्ब करायचं आणि त्याचा राजकीय फायदा उचलायचा प्रयत्न चालला आहे. पण असं त्यांचं स्वप्न आम्ही कधी पूर्ण होऊन देणार नाही. आमची महाविकास आघाडी मनसेसोबत स्ट्रॉंग आहे आणि अशाच आघाडीनेच आम्ही या येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. परत मी तुम्हाला उल्लेख करतो की प्रभाग क्रमांक 1 पासून प्रभाग क्रमांक 28 पर्यंत प्रत्येक ठिकाणी आमच्याकडे एकेका म्हणजे प्रभागामध्ये 4 नाही 8, 16, 12 असे उमेदवार आमच्याकडे उपलब्ध आहेत. उलट आम्हाला प्रश्न पडला की आम्हाला उमेदवारी कोणाला द्यायचे. त्याच्यामुळं त्यांचं दिवास्वप्न त्यांना बघू द्या, त्यांना जे वाटेल ते त्यांनी करू द्या. आणि त्यांनी असाही उल्लेख केला की शिवसेना संपलेली आहे. मग शिवसेना जर संपली मग तुम्हाला टेन्शन कसलं आलंय. आम्ही कोणालाही सपोर्ट करतो ना. तुमचा प्रश्न आहे तर तुम्ही तुमची संघटना सांभाळा. आपण म्हणतो ना पहिलं आपलं स्वतःचं घर सांभाळावं, नंतर दुसरं काहीतरी दुसऱ्याच्या घरी आपण डोकून बघावं. तुम्ही तुमची संघटना सांभाळा. आम्ही आमची संघटना सांभाळायला सक्षम आहोत आणि राहणार आहोत. तर इथे 14 गावं पूर्वी होती. म्हणजे साहेब पूर्वी आपल्या महापालिकेत गेली, जिल्हा परिषदेकडे गेली आणि आता परिस्थिती पुन्हा ती 14 गावं घेतली. हा 14 गावाच्या अजूनही तिथे फार समस्या बिकट आहे. तर तुमचा पक्ष सध्या त्या ठिकाणी कशा पद्धतीने काम करतो? तिकडे पक्षाचं काम करत असताना आमचे त्या ठिकाणी शिवसैनिक आहेत. पण ॲक्च्युली हे जे झालेलं आहे ते मी गेल्या 25 वर्षापासून नगरसेवक असल्याकारणानं त्याची इतंभूत माहिती मला या ठिकाणी असल्याकारणानं ज्यावेळेस आपल्याकडे तो विभाग होता त्यावेळेस नगरसेवकी निवडून आले होते. मग त्यावेळेस त्याच गावांनी संघर्ष करून की आम्हाला नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये आम्हाला नको पाहिजे, आमचा वेगळा करा. आणि जो नगरसेवक त्यावेळेस इलेक्शन लढला त्या नगरसेवकाची निवडून आलेल्या नगरसेवकाची त्या ठिकाणी त्याचा खूनही केला गेला की तू का त्या ठिकाणी इलेक्शन लढला गेला. आणि मग तशा परिस्थितीमध्ये तो वेगळा केल्याच्यानंतर नवी मुंबई महानगरपालिका वेगळी होती. आणि मग वेगळी असतानासुद्धा मी त्याच्यावर खूप आक्षेप घेतला होता की जो जवळजवळ 10 ते 11 एकरचा जो प्लॉट होता तिथं नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून आरोग्य विभाग त्या ठिकाणी होता. असे शिल्पाण्याला आपण जर गेला त्या ठिकाणी बघितलं तर हे सगळे जाऊ नये आणि त्या ठिकाणी पूर्णपणे त्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम होऊन जी काय नगरपालिकेला कुठेतरी टॅक्स मिळून त्या ठिकाणी
नगरपालिकेला चांगलं त्या ठिकाणी काय मिळण्याचा चान्सेस होता, तो सगळा विभाग त्यांना परत रिटर्न दिला गेल्याच्यानंतर आज जर तो भाग कुणाच्या तरी स्वार्थासाठी तो नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये घेतला जातो आहे आणि घेतल्याच्यानंतर त्या विभागामध्ये काम करण्यासाठी 7.5 करोड रुपये जो खर्च येणार आहे, तो अचानक खर्च ज्या नवी मुंबईची आमची जी जनता टॅक्स भरते त्या टॅक्सनं जर जो जात असेल तर त्या ठिकाणी ते चुकीचं आहे. तिजोरी पूर्ण खाली करावं लागेल आणि जर घ्यायचंच झालं तर जेवढं त्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम झालेलं आहे, बरेचसे त्या ठिकाणी गोडाऊन्स आहे, सगळं काय ते पूर्ण खाली करून शासनाने आम्हाला या ठिकाणी देऊन शासनाने आम्हाला नवी मुंबई महानगरपालिकेने त्या ठिकाणी पैसे द्यायला पाहिजे. एक तर आमचे 3,600 करोड रुपये FD होते. आज जाऊन तुम्ही विचारा आमच्या कॅफोना की त्या FDमधून किती पैसा बाकी राहिला आहे. पूर्ण महानगरपालिका आमच्या नवी मुंबईच्या जनतेने, सर्वसामान्य जनतेने, या ठिकाणी नागरिकांनी भरलेल्या टॅक्सच्या माध्यमातून जो पैसा जमा झाला होता तो या 2.5-3 वर्षामध्ये पूर्ण खाली झाला आहे. तर ते आमची तिजोरी खाली केल्याच्यानंतर पुन्हा हा आम्ही डोक्यावर ताप घ्यायचा म्हटल्यानंतर हे 100% या ठिकाणी चुकीचं आहे. जर द्यायचं असेल तर त्या ठिकाणी सरकारने तेवढा पैसा द्यावा आमच्या महानगरपालिकेला आणि ते दिल्याच्यानंतर पण आम्हाला आमच्या पक्षश्रेष्ठींचा जो आदेश येईल, आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आम्हाला जो काय आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे आम्ही या नवी मुंबईचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते त्याबद्दल आम्ही काम करू. की ज्यांनी या 2 दिवसापूर्वी आरोप लावलेले आहेत त्यांना जाऊन विचारा की तुम्ही तुमचे सगळे जागेवर आहेत का. आम्ही या ठिकाणी एकदम भक्कम आहोत. ते मरगळीत आले आहेत. तुम्ही आयुर्वेद पाहिलं असेल, बेलापूरला पाहिलं असेल, दोन्ही पक्षामध्ये त्यांचे दोन्ही आमदार बघा कुठे आहेत का एकत्र. बाकीचे त्यांचे दुसऱ्या पक्षाचे त्यांचे एकत्र आहेत का. पहिल्या लाईनमध्ये गेलेले सगळी लोक, लक्ष्मी दर्शन घेऊन गेलेली लोक ज्या पहिल्या लाईनला बसायचं आमच्याबरोबर ते दुसऱ्या लाईनला बसायला लागले आहेत, चौथ्यापर्यंत गेले आहेत. पण आम्ही जे चौथ्या लाईनला होतो तर आज आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरेच्या पक्षामध्ये एकनिष्ठ राहिल्यामुळे आम्ही सगळे फ्रंटला आलो आहेत. ही उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्षाची ताकद आहे. हे आदरणीय वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी दिलेले संस्कार ते आम्ही संस्कार घेऊन या ठिकाणी चाललेले आहेत. खऱ्या अर्थानं उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी दिलेला प्रत्येक आदेश, प्रत्येक विचार या ठिकाणी आम्हाला ते देत आहेत आणि आम्ही ते पुढे जनतेकडे घेऊन चाललेलो आहोत.